हॅलो, हा पप्या, ऐक ना. अरे एक इम्पॉर्टंट काम करायचं तुला. हा बोल ना बाबा. हा अरे काय करायचंय, भाऊ काकांचा तबला घेऊन तू इथे ये. हा मुक्ताच्या घरी ये. हो, भाऊ काकांचा तबला घेऊन मुक्त ताईच्या घरी का? अण्णा तबला शिकतायत काय? अरे तसं नाही, भाऊ काकांसाठीच आहे तो. पण कसं आहे की आम्ही सगळेजण इथे आहोत ना, सो म्हटलं की प्रॅक्टिस होऊन जाईल. अरे वा, याला म्हणतात ये सत्कारणी लावणे. बरं सारंग भाऊ, ऐक की, आता मी येत होते तर 1-2 दिवस राहू का तिकडेच? काय दोन्ही कुटुंबांना लय दिवसात भेटलोच नाही. नाही नको पप्या, नको, तू नको येऊस. अरे आधीच इथे खूप गर्दी आहे. हा, आणि मग झोपण्याची गैरसोय होईल म्हणून म्हणतो. अरे आपल्याला कुठं झोपायला घर लागतं? वावरात, ढेकळात, डोंगरावर, झाडाखाली कुठं बी झोपू शकतो आपण, आहे का नाही? जमिनीची गादी, नारळाची चादर. हा, येतो बघू दे सकाळीच. बरं, तू काय ऐकणार नाहीस, ये. हा, भाऊ काही बारीकस टोचतंय का रे तुला? थोडंफार कसलं आलंय काय? अरे खूप काही टोचतंय. हरकत नाही, आजची एक रात्र काढायची, उद्यापासून होईल सवय. आणि काय मला असं वाटतं की मधून अजून ती ही काय म्हणतात त्याला, अरे कुस बदलून झोपलं तर झोप लागेल कदाचित. दादा, तुला झोप लागेल का व्यवस्थित? हा, म्हणजे प्रयत्न करूया. बघ, कुस बदलून झोपायचा प्रयत्न कर. तुम्ही ठीक आहात ना? हा, मग ठीक म्हणजे काय? मला माहित आहे तुम्हाला इकडे झोप नाही लागणार. मी सांगत होते ना, अहो ही जागा तुमच्यासाठी नाहीये, तुम्ही परत जा. मी ना सारंग नगरकरचा बाप आहे आणि मुक्ता नगरकरचा सासरा आहे. मला जमणार नाही. मला काय रे? अहो मी तेच म्हणतेय, नाही जमणार. एवढंच घर आहे, तिकडे आपला वाडा लय मोठा आहे. तिकडे एखाद्या खोलीत मी संबळाचा सराव करताना आवाज तुमच्या कानावर पडला, तुम्हाला जुन्या आठवणीने बेचैन झाला तर तुम्ही उठून कुठेही जाऊ शकता. इकडं असं काही नाहीये, कुठं जाणार तुम्ही? नाही करणार, तू रियाज करायचा. आणि मला माहित आहे, बघितलंय तुम्हाला किती त्रास होतो. बरं, तुम्ही म्हणलाय की तो विषय परत परत नको. आणि आता मी इकडं सराव केला तर तुम्हाला अजून त्रास होणार. तुम्हाला एक सांगू का, तुमचं गुपित तुम्ही असं आतल्यात लपून ठेवलं तर तुमचा त्रास कमी होणार आहे का? तो वाढतच जाणार आहे ना. तो विषय आता बंद. ठीक आहे, मग मी सराव बंद करते. तू रियाज चालू ठेवायचा. अहो, तुम्हाला त्रास झालेला मी नाही बघू शकत, त्यापेक्षा तुम्ही इकडनं घरी जा. पहिलेच भाऊ, आपल्याला हाकलायला निघाली. आपण इथे आलेले आवडलेलंच नाहीये. सारखं सांगते 2-2 तासांनी चालायला लागा. घराबाहेर काढायला निघाले आपल्याला. हो बघतोय. कसली रे, हिला काय काळजी नाही आपली, कळलं ना? हिला काय पडलेलं नाही. मला माहित आहे तुम्ही ना हे सगळं जाणून बुजून बोलताय. ठीक आहे, राहा इकडच. अण्णा, गजा कुठे आहे? काय माझा मोबाईल घेऊन गेलाय बाहेर, कुठं गेम खेळत असन. मी बघते. हळू. मला पण तुझी लय आठवण येते. काय रे, बघ तिथे आहे का? वय ती रडत होती म्हणून मी पण रडलो. काय ग, रडवलंस ना आमच्या गजाला? नाही ग मुक्ताताई,
त्याचा लई जीव आहे मायावर. ते काय मला माहित नाही का, फक्त त्याला दाखवता येत नाही, पण आपल्या सगळ्यांवरच लय जीव आहे त्याचा. बर गजा, बघ ती काय म्हणते, एकदा हसून दाखव. दाखवले. बघते, बघ लय हुशार आहे. तू म्हणालीस म्हणून लगेच हसून पण दाखवलं. बर नवीन घर काय म्हणते? सगळे चांगले आहेत. हे तर लईच चांगले आहेत. अगं मी दमले हे त्यांना फक्त मग चेहरा बघूनच कळलं. त्यांनी मला आराम करायला पण पाठवलं आणि मला त्रास द्यायला नको म्हणून खोलीत पण आले नाही. अरे वा, म्हणजे तुला जसा हवा होता अगदी तशाच स्वभावाचा नवरा मिळालाय. हा समजूतदारपणा लग्न आधीपासूनच आहे का? हा, आणि आमच्या गैरहजेरीत मी एकमेकांवर प्रेम करायला लागला होता तर. ताई अगं नाही ग, तसं काही नाही. आणि इकडे मोठ्या बहिणीला काही खबरच नाही. अगं मनातलं सांगायला वेळ तरी भेटला का ग मला? आणि हे आवडायला लागलेत हे सांगण्यापेक्षा पुढचीच भीती जास्त वाटायची मला. मी समजू शकते, पण ही भीती आहे ना, ही आजच्या दिवसापुरतच ठेव. आता जा झोप, नाहीतर टेन्शनमुळे आज झोपणारच नाही. उद्याच्या महत्वाच्या रात्री झोपी जाशील. लाजले माहित आहे. लाजली लाजली. मुक्त ताई तू पण ना ग. ठेवते आता मी. ठेवते. हे काम लय भारी आहे राव. हा, नवरा बनायचं, ज्यानं काम दिले त्याच्याकडे पोरगी सोपवायचे आणि आपण पैसे घेऊन मोकळा. एवढं घाण वास का येतोय? कायसाठी वापरले असतील? कोणाला तरी विचारायला पाहिजे. आईंना विचारावं का? जमिनीवर का झोपले असतील? त्यांना सवय असणार. मला तरी कुठं झोप येऊन राहिली बेडवर. पण ही लोक श्रीमंत असून किती साधी आहेत. साधी माणसं मनाने चांगलीच असतात. हे कुठं झोपलेत? यांना उठू का? कुठं असतील?
कुणीच दिसलं नाही घरात. मी आले होते तुमच्या खोलीत, पण तुम्ही झोपलेलात. म्हणलं कशाला उगं झोपमोड करायची. ते हे उठलेत का ते पाहायला आले होते मी इकडं. सगळे घरातच आहेत, कुठं जाणार? आणि सुनील पण खूप दमलाय, झोपू दे त्याला. चल आपण किचनावरून घेऊ. ठीक आहे. भक्ती, चहा ठेवतेस का? हा ठेवते ना. अरे हा एक सांगायचंय, आम्ही ना एका यात्रेला चाललोय. आणि तू काय करते इथं? तयारी करायला घे लवकर. हा घेते ना, घेते. अहो पण तुम्ही परत कधी येणार आहे? अगं यात्रा संपली की येतो परत. हा ठीक आहे. चल येते. आलेच. चल. मस्त एकदम लांब गेली. आता मी त्याला पाय बघ ना, छान स्वच्छ आहेत एकदम. अरे तसे नाही, हे जे काय केलंस ना तू आता, त्याचे शिंतोडे उडले रे सगळे. सॉरी खरंच सॉरी. बरोबर, पण आता उद्यापासून मी लांब मारेन. उद्यापासून म्हणजे उद्यापासून मी आणि इकडं आलो. हो. भारतीय कसं बसणार? भारतीय पद्धत आहे रे. हो कसं होणार? जमेल ना. काय जमेल. सवय नाही रे. अरे काय, मी जाऊन आलोय मगाशीच. जमलं म्हणजे काय, साफ झालं एकदम. काय दादा, म्हणजे बसेपर्यंत असं वाटतं जमेल का नाही, पण एकदा बसलं ना की कसं आहे दादा, एकदा बसलं ना की मनामध्ये काही किंतु परंतु काही शंका कुशंका आणायच्याच नाही. कमोडवर बसलो आहोत असं आपण इमॅजिन करायचं. अरे असं कसं इमॅजिन करणार? हे म्हणजे कासवावर बसायचं आणि घोड्यावर बसलो असं इमॅजिन करायचं दादा? अरे त्यांना नाही जमलं, कसं करायचं? दादा हा टेन्शन घेऊ नका, पप्या येतोय. थोडा वेळ फक्त. ओ त्यांना जाऊन उठवा. ती भक्ती सकाळीच त्या खोलीकडे चालली होती. निडळे जाऊन अडवलं तिला. नाही तर कांता भैरूचं दर्शन सकाळीच झालं असतं तिला. पितळ उभं पडता पडता राहिलंय. नाही मी जातो, त्यांना उठवतो. कांता शेठ हे पण गाड झोपलंय. ओ शेठ. भक्ती, आयु भक्ती, भक्ती. ऐकेल. तू इथं काय करतोय? तुम्हाला उठवायला आलो होतो मी. भक्ती कधीच उठली आहे. सुन्याला बघायला इथं आली होती. अयो, मला पाहिलं की काय तर नाही, कसं तरी अडवलं, नाही तर आपलं भांड फुटलंच असतं. शाबास, पहिल्यांदा बरं काम केलं तू. दादा, ही तुमची आराम खुर्ची, म्हणजे आरामात बसायची खुर्ची. अरे पण याच्यावर कसं काय बसणार मी? दादा तुम्ही काय पण विचारता. थांबा मी बसून दाखवतो. अरे तसं कसं बसायचं हे नाही विचार, ते मलाही माहिती आहे. संडास बघितलाय? आकार केवढा छोटा आहे,
त्याच्यात ही खुर्ची ठेवली आणि त्याच्यावर मी बसलो. दरवाजा लागेल का? गुडघे बाहेर येणार की नाही? तुझं म्हणणं काय, मी असंच बसू? वेळाच काय तू? एक तर इथे जोराची लागले तेव्हापासून दाबून ठेवलंय. त्यात ह्या मूर्ख माणूस चूळ भरली, ते सगळे शिंतोडे माझ्या पायावर उडले. काय बोलायचं रे? पण कुणाला याची काही पडलेली नाहीये. आपण एवढा कुणासाठी तरी मी एवढा त्रास सहन करतो याची कुणालाही काही पडलेलं नाही. नुसते कमरेवर हात ठेवून नुसते मजा बघतायत. म्हणून तर म्हणते ना तुम्ही परत जा. हे असं जगणं तुम्हाला नाही जगता येणार आहे. तुला इथून घेऊन गेल्याशिवाय मी जाणार नाही, लक्षात ठेव. तुम्ही पण लक्षात ठेवा, मी नाही येणार आहे परत. थांब का बाई? अरे काय बघायला येतोस? देवा, दरवाजा लागत नाही. हो का? तुमचा तबला पण घेऊन आलोय बरं का. अरे वा, तबला आणलास का? हा. शब्बास. मुक्ता, चला आपण लगेच रियाजाला सुरुवात करूया मस्तपैकी. वय यांना काय झालं हे बघून येते. हा. दादा काय होतंय तुम्हाला? काय नाही, तुम्ही खोटं बोलताय. सांगा ना. एकदा सांगितलं ना काही नाही म्हणून. मग ठीक आहे, तुम्ही नाही ना सांगणार. आजपासून मी पण वाजवणार नाही. आजपासून सराव बंद. हे बघ, मला ब्लॅकमेल करायचं नाही, सांगून ठेवतो तुला. तुला नसेल रियाज करायचा तर नको करूस, काय फरक पडत नाही मला. हे धमकी नाही द्यायची मला, सांगून ठेवतो. आणि मला आदर द्यायचा, रिस्पेक्ट द्यायचा मला. नीट बोलायचं माझ्याशी. तुमच्याशी आदर ठेवूनच बोलतेय. जे बोलते ना ते काळजीनं बोलते. संगीत ऐकलं की तुम्हाला असा त्रास होतो, तुमची तडफड होते. मी तुमच्या जीवाभावाची माणसं, तुमचा त्रास नाही बघवत आम्हाला, म्हणून विचारते. तर काय चुकीचं घडलंय हे आम्हाला कळायला नको का? तुम्ही माझ्यासाठी सगळं विसरून मला स्वीकारलं, स्वतःमध्ये एवढा बदल घडवून आणला, माझ्यावर लेकीसारखा जीव लावता. मग असं काय ज्यावर अजिबातच काही उपाय नाहीये? भाऊ, हे भाऊ, आलो. ये लवकर. काय झालं? नाही हे नाही, हे रियाज जर करणार नसाल तर आपण जरा जाऊन येऊ बाहेर. हो, गावामध्ये चक्कर मारून येऊ. मी तुम्हाला काहीतरी विचारलंय. भाऊ, मी काय म्हणतोय, जरा 4 पावलं जाऊन येऊ गावामध्ये. हा, चल. भाऊ काका, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. भाऊ, तिचं ऐकणार का माझं ऐकणार? हे मोठा भाऊ कोण आहे? मी आहे ना. हा, चल. भाऊ काका, मी यांच्या भल्यासाठी काहीतरी त्यांना विचारते. तिला सांग माझं भलं मला कळतं. भलं कशात आहे मला कोणी सांगायची गरज नाही. तू येणारच की नाही एवढं सांग मला. नाही म्हणून सांगा. तू नाही म्हणच रे, मग तुझ्याकडे बघतो मी. आता काय धमकी दिल्यावर काय बोलणार? जा भाऊ काका. हा दादा, गरज नाही, कुणाची गरज नाही मला. मी जाऊ शकतो एकटा, समर्थ आहे मी. भाऊ काका, तसंही आता सराव बंद केलाय, इकडे थांबून काहीच फायदा नाहीये. त्यामुळे मोठ्या भावाचं मन मोडू नका, जा तुम्ही त्यांच्या संग. अरे दादा मी आलो, थांब. बाबा, तुम्ही बटाटे धुवायला घ्या आणि धुवून झाले की बॉईल करा. ओके, बस झाला. तिचा रुबाब आहे ना वाढतच चाललाय. हे बघ, आम्ही ना आजपर्यंत शांत होतो ते फक्त वेदच्या प्रेमापोटी.
पण आता नाही शांत बसणार. त्याला काय पडलीये का? तो फक्त घरच्यांचा अपमान बघत बसतो. हे बघ, आम्ही याच्या पुढे घरातलं कुठलंही काम करणार नाही. प्लीज नाही म्हणू नका, नाहीतर मला लाईव्ह जावं लागेल. आणि मी लाईव्ह गेल्यानंतर तुम्हाला कॅमेरावर सांगावं लागेल की आमच्या घरात फक्त आमची सूनच राबणार. ओके, मी एक काम करते की मी लाईव्ह जाते. हाय फ्रेंड, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की माझं नुकतंच लग्न झालंय म्हणून. ओके, आणि मला माझ्या मॅरिड मैत्रिणींशी बोलायचंय. त्यांना विचारायचंय की तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं सासर मिळालंय का? एक मिनिट थांबा, मी तुम्हाला माझी सासरची माणसं दाखवते आणि मग सगळं मॅटर सांगते. तर ही आहेत माझी सासरची माणसं. सो आपण यांना विचारूयात, ऍक्च्युली झालंय काय की आम्ही एकत्र ब्रेकफास्ट बनवायला घेतला होता. त्यावर माझ्या सासरच्या माणसांचं काहीतरी म्हणणं आहे. आपण त्यांच्याकडूनच ऐकूया ना की त्यांचं काय म्हणणं आहे ते. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हणतो की आपण सगळे मिळून नाश्ता बनवूयात. सुनेने एकटीनेच का काम करायचं ना, है की नाही? मला काय म्हणायचंय की किचन मध्ये जे काही काम करायचंय ते आपण सगळ्यांनी मिळून करू. हो ना? आणि आई एकमेका सहाय्य करू, अवघे काम करू सोबत. आता काका, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी काय म्हणतोय, हे बंद करून आपण कामाला लागूया ना. स्पेशल ब्रेकफास्ट बनवलाय, जो रेडी झालाय आणि तो बनवलाय माझ्या स्पेशल माणसांनी. सो तुम्ही सुद्धा असा छान ब्रेकफास्ट करा आणि तुमच्या फॅमिली सोबत किचन मध्ये स्पेशली टाइम स्पेंड करा. मी अशाच इन्स्पिरेशनल मोमेंट साठी आणि खास तुमच्यासाठी लाईव्ह येत राहील. सी यू सून, बाय. तात्पर्य असं आहे की जरा काही चांगलं घडत असेल ना तर खोटं बोलायला काहीच हरकत नसते. जे तुम्ही आता केलंय आणि तुम्हाला गरीब लोकांचा कितीही तिरस्कार वाटत असला तरी तुम्हाला त्यांच्याशी काहीच प्रॉब्लेम नाहीये हे दाखवायला काय हरकत आहे? मी मुक्ता वहिनीबद्दल बोलतेय. मी दादांना हेच सांगत होते की भूतकाळातलं असं दुःख कुरवाळत बसू नका. जे काही मनात साचलंय ना ते उकळ करा. संगीत ऐकून त्यांना लई त्रास होतो. त्यांचा त्रास बघून मलाही त्रास व्हायला लागलाय. यू राईट. जोपर्यंत त्यांच्या मनात साचलेल्या गोष्टी बाहेर येणार नाहीत तोपर्यंत त्यांचा त्रास थांबणार नाही. आणि मुक्ता, त्यांच्या मनातलं तूच बाहेर काढू शकतेस. त्यांनी आजपर्यंत तुमच्यापैकी कुणाला काहीच सांगितलं नाहीये ना? नेवर. साधी हिंट पण लागू दिली नाही त्यांनी. बरं, माणूस कोणाला नाही, किमान आपल्या बायकोला तरी सांगतो. पण त्यांनी आईला सुद्धा कधीच कुठल्या गोष्टीची कल्पना लागू दिली नाही. त्या दिवशी ते बोलता बोलता म्हणाले म्हणून आम्हाला तरी कळलं. संगीत त्यांना त्रास देत आहे. मी माझ्यासोबत तेच घेऊन त्यांच्या आयुष्यात आले. आता फक्त दोनच गोष्टी घडू शकत्या. एकतर त्यांना त्यांचं मन मोकळं करायलाच पाहिजे, नाहीतर मला मावं संबळ वादन बंद करायला पाहिजे. मुलीचं लग्न झालं की घर रिकाम होतं असं म्हणतात. त्याचा अनुभव घेते मी. दोन्ही मुली घर सोडून गेल्या. आणि भाऊजी पण त्या मुक्ताकडे राहायला गेले. मला घर खायला उठतो सासूबाई अगदी.
आम्ही या घरातून गेल्यावर असं काहीच वाटलं नसेल ना तुम्हाला? त्याच्यासाठी माणूस आपलं वाटलं पाहिजे. जिनं घरात समद्यासने फक्त छळायचं काम केलं, ती गेली तर कशाला वाईट वाटल? घरात मुलगी जन्माला आली तर लक्ष्मी येणार, बरकत होणार, घरात सुख येणार असं म्हणतात. यातलं तू काय जन्माला घेऊन आली म्हणून तुझ्या जन्माचा आनंद वाटल? ए चंद्राबाई, माझी सावत्र आई आहेस हा, विसरू नकोस. आणि माझ्या आईची बदनामी करतेस तू? अगं माझ्यावर शिंतोडे उडवण्याआधी स्वतःवरचे डाग बघ. लाज नाही वाटत का ग तुला? हा, माझ्या वडिलांबरोबर विवाह बाह्य संबंध ठेवलेस तू. ए, तू आण सांभाळून बोल. त्यांनी त्यांचं लग्न माझ्यापासून लपवून ठेवलं होतं. तेव्हा कळलं तेव्हा लई उशीर झाला होता. खोटं बोलू नकोस. माझे वडील जहागीरदार होते. त्यांचा पैसा, त्यांची मालमत्ता बघितली आणि त्यांना स्वतःच्या जाळ्यात ओढलं. नादी लावलं त्यांना तू. अंबिका, बास तुमचं बास आता. जरा शांतता राहू द्या या घरात. जेव्हा बघावं त्या वादविवाद, भांडण, तंटे, आरोप प्रत्यारोप शांतता म्हणून राहिलेली नाही या घरात. घर आणि घरातली माणसं याला कुटुंबाचा एक सुरेख शब्द आहे वंस. तुमच्या गावी नसेल ना तो? त्या कुटुंबासाठी ना ती घरातली बाई झटत असते. त्यासाठी तिचे प्रयत्न चाललेले असतात. वेळप्रसंगी त्या कुटुंबासाठी जीव द्यायला सुद्धा तिची तयारी असते. पण ह्यातलं काही तुम्हाला ठाऊकच नसेल. तुमचं दरवेळेला काय असतं? त्या कुटुंबाची वाताहत कशी होईल, त्या कुटुंबातला प्रत्येक माणूस एकमेकांपासून दूर कसा जाईल ह्याच्याकडे तुमचं कसं काय सतत लक्ष असतं. घे घे, मुक्ताचा फोन आहे. घे. ठेणी या बाईच. हा मुक्ता बोल ग. मी हे सांगण्यासाठी फोन केला होता की मी स्पर्धेसाठी सराव करत होते. दादांना अचानक काय झालं काय माहित, तिकडनं निघून गेले. मी त्यांना विचारलं पण की काय झालं, पण उत्तर द्यायचं टाळून ते तिकडनं निघून गेले. बहुतेक सहन नसेल झालं. काय झालं असेल त्यांना? मला सुद्धा काही कळत नाहीये ग. काहीतरी खुपल्यासारखं वाटलं. लई काय मनात साचून ठेवलंय त्यांनी, पण ते बाहेर पडत नाहीये. मी त्यांना असं त्यांचा त्रास नाही बघू शकत. ठीक आहे, मी करते फोन त्यांना आणि बोलते त्यांच्याशी. पण तू सगळ्या ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको. तू तुझ्या रियाजाकडे लक्ष दे. हा बर, मला एक सांग, त्या संबळाचं वजन जास्ती नाहीये ना? त्यांनी तुला त्रास नाही ना होते? नाही मोठी आई, आता मी ठीक आहे. ऑपरेशन झालंय असं जाणवत पण नाही आता. हे फारच बरं झालं. दे माझ्याकडे दे. हा एक मिनिट. हा आजीशी बोल जरा. हा मुक्ता, कशी आहेस? बरी आहेस ना? पण हे बघ, बरं जरी वाटत असलं तरी तब्येतीकडे कानाडोळा करायचा नाही. नाहीतर माझी तब्येत आता बरी आहे म्हणून लई येळ उभा राहशील. तसं अजिबात करायचं नाही. जड वस्तू अजिबात उचलायच्या नाही. वय आजी, ती काळजी घे. नाहीतर सारंगला सांग. कुठं आहे त्यो? दे त्याला फोन. आजी ते कामासाठी बाहेर गेले. कामासाठी? कामासाठी कुठं? अण्णांसोबत शेतावर रोजंदारीवर गेले. ते म्हणत होते की इकडं आहे तोपर्यंत असं बसून नको राहायला. अगदी सारख्याला वारक मिळालं बघा तुम्ही दोघं. सारंग तर कोणी होतात, पण तुझ्यातले काही चांगले गुण त्याने बी घेतलेत. असं नवरा बायकोनं एकमेकांचे चांगले गुण घ्यायला पाहिजेत, तरच संसार असा गोड गोड आणि सुंदर होत. या वय आजी, मी ठेवते फोन. हा हे बघ, सारंगला सांग हा तुझी आठवण काढली होती. हा हा हा, आणि वय आईनं पण आठवण काढली होती म्हणून सांग. नक्की सांग. ठेवते.
रिलॅक्स रिलॅक्स. सारंग बाबा, हे काम अजिबात सोपं नाही बरं का. अजिबातच नाही. 10 मिनिटात मान पाठ खांदे समज काय जाम झालं बघ. सारंग, मला या शेतकऱ्यांची कमाल वाटते राव. त्या सरकारने ना समजा नागरिकांना शेतामध्ये 1 महिना काम करण्याची सक्ती केली पाहिजे. हा म्हणजे अन्नाची आणि ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याची खरी किंमत कळन. राईट. आणि भाजीवाल्याकडून भाजी घेताना प्राइस मध्ये घासाघीस पण करणार नाही. ओके, मी थँक्यू बोलला एकदम. शेतकरी एवढं हार्डवर्क करतात यार, पण त्यांच्या हातात काहीच राहत नाही. म्हणजे मला वाटतं अशी काहीतरी सिस्टम असली पाहिजे ना की शेतकऱ्यांकडून ते डायरेक्ट फायनल कन्झ्युमर, आय मीन शेतकरी टू ग्राहक असा डायरेक्ट माल पोहोचला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात थोडा का होईना पण पैसा राहील. बरोबर बोलत. बापे भाऊ राहू द्या, तुम्ही दोघं पण नका करू, नाही तर अंग जाम होऊन जाईल. अहो अण्णा काही नाही होत. Thank you, सवय अण्णा. ए पप्प्या उठ उठ, लगेच काय बसलास, उठ. अहो सांगतो ना नका करू, राहू दे राहू दे. अहो अण्णा सवय होईल. अहो पण राहू दे ना, मी सांगतो शेटला, राहू दे, ठेवा. एकदम ओके, मी थँक्यू बोलताय बरं का अण्णा तुम्ही. सारंग बाबा, ती राहू द्या आता. ओके ठीक आहे. तुमची हरकत नसेल तर एक विचारू का? अहो अण्णा परमिशन कसली मागताय, विचारा ना. नाही, मोठ्या मालकांचं संगीताला घेऊन काहीतरी गुपित आहे ते सांगावं म्हणून मुक्त त्यांच्या मागे लागली. मालक काय सांगणार नाहीत आणि मुक्त ते समजून घेतल्याशिवाय राहणार नाही. काय करावं मला तर असं वाटतं, ह्या कारणावरून त्या दोघांमध्ये वाद नको व्हायला ना. म्हणजे अण्णा डोंट वरी. आहे बघा, मी काय म्हणतोय, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. आमच्या घरात कोणाचं नाही ना तेवढं ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आपण यांना इग्नोर करूया, त्यांच्यात पडायचं नाही आपण. हा, त्यांचं जे चालायचं ना चालू द्या. खरंच आमची मुक्ताला लय भाग्यवान आहे बघा. एवढं जीव लावणारं सासर मिळायला भाग्य लागतं. माझ्या भक्तीच्या सासरच्यांनी पण तिला असं जीव लावला तर बरं होईल. अण्णा नीट होईल. तुम्ही बसा, मी करतो. बसा बस, करतो मी काम. बस बसा. ते मधुचंद्र झाल्याशिवाय मी जवळ नाही. अहो एक विचारू का? हो विचार ना. ते अहो आज स्वयंपाकघरात ताट आणि ग्लास काढलेले होते आणि ग्लासांना पण काहीतरी विचित्रच वास येत होता. काल रात्री तर आपण जेवण केलं ना फक्त, मग ते ग्लास आणि ताट तर काढलेलेच नव्हते. मग ते कोणी वापरले? मला नाही माहित. नाही, मी तर सनाट झोपलो होतो. हा खरं. या या, माझ्या आईची शपथ. हो आलो, 2 मिनिटं. बाबा हे घ्या, हे तुम्हाला पैसे ठेवा. आई येत तुला. हा, ते यात्रेला चाललंय ना तुम्ही, असू दे खर्चाला. हा, ते ठरल्याप्रमाणे सगळं पैसे. उशीर होत असेल तुम्हाला. आलो बर का, त्यांना सोडून येतो. रात्री ह्यांच्या खोलीत अजून माणसं होती काय नाही?
तर कोणीच नाही. मलाच का असं हे चित्र वाटत आहे. अहो पण तुम्ही गेलो कुठून? हलकलीतून उड्या माराव्या लागल्या. बरं झालं हाडं बिडं मोडली नाही ते. काय राव तुम्ही या म्हातारपणी कांता शेटला कुडून कुडून उड्या मारायला लागल्या. म्हातारा असं तू बाप. पैसा मिळाला मग आता इथून निघायचं. आजूबाजूला दिसायचं पण नाही काय. सुटा नव्वद नाही निघा. कांता सेठ माऊ पण पैसे द्या ना, मी पण निघतो. जरा थांब ना, रात होऊ दे. भक्तीच्या आसपास तिचा नवरा दिसाय नको. मधुचंद्र सुरू व्हायच्या आधी तो निघायचा. कसं कांता सेठ मला तर लय भीती वाटून राहिली. ती भक्ती प्रश्नावर प्रश्न विचारते. मला तर वाटते तिला संशय आला असणार. कांता सेठ मी काय म्हणतो, तुम्ही आताच का करून घेत नाही? काय मधुचंद्र तुझ्या तर दुपारी कोणी केला होता मधुचंद्र? आणि दुपारी चंद्र कुठून आणायचा? आपण बोलते तसा मला दुपारी पण आवडला असतं. कंट्रोल होत नाही तरी पण कंट्रोल करतोय ना मी. आणि तू कशाला थुई थुई नाचतोय? कांता शेटच्या अंगावर उगा काटा आणतोय तू. नुसता काटा सारखं जातो आठवल्यावर. मधुचंद्र गजा हे असं का ठेवलंय? आवरून का नाही ठेवलंस? मी म्हणालो त्याला मी ठेवू का, मग तर त्या बोलले नाही. दादांना परत येऊ दे आणि हे पाहू दे, म्हणजे त्यांना कळेल की मी फक्त बोलले तर करून पण दाखवते. अच्छा, म्हणजे आम्ही गेल्यानंतर तिने रियाज केलाच नाही तर? नाही केला. मी मुक्ताची बाजू घेते असं समजू नका, पण तिला लई काळजी आहे तुमची, म्हणून ती एवढ्यांदा विचारते. तुमचा जसा जीव आहे ना तिच्यावर, तसाच तिचा पण लई जीव आहे तुमच्यावर. आणि मग तुम्हाला एवढा त्रास झाला, तू तिला पावत असन का? सांगा बरं. आता तूच राहिली होतीस त्यांना समजून सांगायची, पण काही फायदा होणार नाहीये. ते कोणाचंच काही ऐकत नाही. त्यांनी पक्क ठरवलंय किती त्रास झाला, आतल्यात काळीच फाटत राहिला तरी कुणालाही काही सांगायचं नाही. आणि त्यांना त्रास झाला तर सासरचे मलाच बोलणार आहेत की सासऱ्यांची नीट काळजी नाही का घेता आली म्हणून. असं कोण बोललं ना थोबड फोडीन त्याचं. अहो पण पुढं काय घडन हे तुम्ही नाही ना सांगू शकत. हे बघ, तुला रियाज बंद करायचा असेल तर बंद कर. त्या स्पर्धेत भाग घ्यायचा नसेल तर नको घेऊ, पण मला ब्लॅकमेल करू नको, कळलं ना? माझी जी स्वतःची एक जागा आहे त्याच्यामध्ये कोणी आलेलं मला खपत नाही. ठीक आहे, तुम्ही पण मला आजपासून हे का केलं, असं का वागली हे विचारायचं नाही. आजपासून फक्त सरावच नाही, तुमच्या सोबतचं बोलणं सुद्धा बंद करणार आहे. ठीक आहे, या विषया व्यतिरिक्त कुठल्याही विषयावर जर माझ्याशी बोलायचं नसेल तर नको बोलूस, मलाही काही फरक पडत नाही. काय रे काय? तुम्ही म्हणताय तसं. गजा, इकडे. त्यांना म्हणावं मी तसंही त्यांच्याशी बोलणार नाहीये, तर ते इकडून गेले तरी चालेल. खरंच असं म्हणू? मन सांगितलंय ना एकदा. गजा इकडे. तिला म्हणा मी बोललो नाही तर मी इथून हलणार नाही. तुला इथून घेतल्याशिवाय मी जाणार नाही. जा सांग तिला. तिला सांग जर तुला बोलायचं नसेल तर तिकडे चल, न बोलता रियाज कर. मी माझी जागा शोधीन, मला नाही त्रास होणार कसलाही. गजा, मी तसंही सराव करणारच नाहीये. त्यांना इकडेच राहायचं असेल तर राहू दे, पण मी त्या घरी परत येणार नाही. गजा तिला म्हणावं जर माझ्याशी बोलायचं नाहीये तर तुझ्या मार्फत हे का बोलते ती? एक तर तिच्यामुळे मी इथे राहतोय, तिच्यासाठी इथे राहतोय मी, आणि इथे राहून सुद्धा ती माझ्याशी बोलणार नाही. अरे वा, त्या सांग तिला. गजा, मी जे विचारलंय त्याबद्दल ते काही उत्तरच देत नाहीये, बोलतच नाहीये. सांग त्यांना. अरे असं कसं सांगू?
मुक्ते अगं पण कशाला? चल म्हणलं ना. अगं आई काय करते? काय करते? काय अगं सासऱ्याशी कुणी असं बोलत का? कसं वंगाळ वाटत होते हा? आणि मी किती अवघडून गेले. आई तू आमचं टेन्शन घेऊ नको. आमचं नातं बाप लेकीचं नाही, मैत्रीचं पण आहे. ते मावा बोलणं अजिबात मनाला लावून नाही की. अगं ते तुमचं झालं, माझ्यासमोर नको ना असं बोलू. अगं लय शरम वाटते ग. बर बाई ठीक आहे. पण मुक्ते तुमचं हे नातं लय भारी वाटतंय. किती विचार करत आहेत ते तू घरी येईना म्हणून ते एवढ्या त्रासात इथं राहायला तयार झाले. आणि तू त्यातलं नाही सांगायचं तर कशाला सांगा म्हणून बळजबरी करते. दादीने मला विचारायला लावले की तुम्ही काय फुसूर करताय ते. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय असं त्यांना वाटतंय. हा होय, त्यांना जाऊन सांग बरोबर ओळखले तुम्ही. त्यांच्याच बद्दल बोलतोय. त्यांना हेही सांग की आम्ही जे तुमच्याबद्दल बोलत होतो ते तुम्हाला कधीच सांगणार नाही. बघितलंस ना काय बोलली? हो ना, ती म्हणाली काय तुझ्याबद्दल म्हणाली की दादांचं. अरे भाऊ ती काय बोलली ते नको सांगू मला. कसं बोलते बघ. हो ना, म्हणजे काय एक नंबरची हट्टी मुलगी आहे. नाहीतर काय फारच हट्टीपणा. नाही आता मी माझा हट्टीपणा दाखवणार तिला. तू दाखवायची काय गरज आहे? काय बोलतेस तू वेड्यासारखं? अरे ही मुलगी ते संभाळ आणि ते उचलून ठेव. पाय लागेल कोणाचं तरी. हो उचलून ठेव व्यवस्थित. मुक्ते गप्पी तू नाहीच बोलत आहेस तर काही नको ना बोलू. तू असं काहीतरी बोलते मला कसं तरी वाटत आहे ग. आता त्यांना काही बोललीस ना तर. आई आमच्यात चालत. तरी पण त्यांना काही बोलायचं नाही सांगून ठेवते. नाही तर तुझ्या बापाला काम सोडून घरी बोलवून घे. चालणार आहे तुला? आई अगं तू पण ना आपला काहीतरी ताप करत बस. ये नाही तर ते. आई बी मला धमकी देऊ लागली. सगळेच एकमेकांना धमकी देते. देवी आई तूच बघ आता काय ते.